वा वा अनादि अंबिका भगवती बोध परडी देवनिहती अनादि काळापासून म्हणे ही देवी या जगामध्ये आलेली आहे। आता मग माझे नाथ बाबा म्हणतात हा देवीचा अवतार म्हणजे साक्षात भगवान विष्णूचा अवतार आहे। मग माझ्या भगवान विष्णूला हे स्त्रीचं हे दिव्य रूप का घ्यावं लागलं एक उदाहरण सांगते ऐका। पूर्वीच्या काळी एका राक्षसाने भगवान महादेवांची खूप तपश्चर्या केली। भगवान महादेव त्याला प्रसन्न झाले, सांगितलं भक्ता मी तुला प्रसन्न झालोय, तुला काय मागायचे ते मागून घे। आणि तो राक्षस भगवान शंकरांची इतकी सेवा करायचा का भगवान शंकरांना सगळ्यात जास्त आवडतं ते भस्म, तो रोज सकाळी सकाळी भगवान महादेवांना भस्म आणून द्यायचा। त्याच्यामुळे तो भगवान महादेवांचा फार आवडता भक्त झाला। एक दिवस या विश्वामध्ये कुणीच मनुष्य गेला नाही, तो राक्षस नाराज झाला, भगवान महादेवांच्या जवळ गेला, सांगितलं महादेवा अहो रोज तुम्हाला ताजं भस्म लागतं, मी तुमच्या करता विश्वातून रोज ताजं भस्म लागतो, पण आज या विश्वामध्ये कुणीच मनुष्य गेला नाही, आता करायचं काय। त्यावेळेला भगवान महादेवांनी सांगितलं शक्यतो एवढं विश्व आहे, कोटी माणसं आहेत, माणूस मरत नाही असं कधी होत नाही, पण ज्या दिवशी या विश्वामध्ये कोणी माणूस मरणार नाही त्या दिवशी मी तुला एक वरदान देतो, जंगलामध्ये जायचं, जो कोणी मनुष्य दिसेल त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा, त्याच्या डोक्यावर तो हात ठेवला का त्याचा भस्म होणार, असं त्याला वरदान दिलं। आणि मग तो भस्मासूर ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्याचा भस्म व्हायचा। त्याचं नाव भगवान महादेवांनी भस्मासूर नावाचा राक्षस असं ठेवलं। तो भस्मासूर उन्मत्त झाला, त्याने विचार केला की अरे मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याचा भस्म होते, त्याला आनंद वाटायचा, ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याची राख व्हायची, त्याला आनंद वाटायचा, कारण माणसाची राख व्हायची। त्याचा उन्मत्तपणा भगवंताला काही सहन होत नव्हता। पण एक दिवस त्या भस्मासुराच्या मनामध्ये विचार आला की अरे या जगामध्ये मला कोणापासूनच भीती नाहीये, पण ज्या भगवान शंकरांनी मला वरदान दिले ना ते भगवान शंकर कधीही माझ्या डोक्यावर हात ठेवू शकतात, माझा भस्म करू शकतात। मी अजरामर झालो एकदा की भगवान महादेवाला मारलो का मी अजरामर होणार। म्हणून त्याने ठरवलं काय, ज्यानं वरदान दिलं